संत होते त्यावर समाजाला कधीच कळले नाहीत। विश्व निर्माण करणाऱ्या भगवान परमात्म्याला जेवढा या जगावर उपकार करता आला नाही ना, त्याच्या कित्येक पटीने जास्त उपकार या महाराष्ट्रावर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी केला। साधक लोकांनी संतांची चरित्र वाचली पाहिजेत, संतांची चरित्र अनुभवली पाहिजेत, कारण साधूचं चरित्र हे साधकाचं चरित्र घडवत असतं। मला मुंबईला कॉटन ग्रीनला कीर्तन होतं श्रीराम मंदिरामध्ये, आणि मग मुंबईचं कीर्तन म्हणलं की अगदी महाराज आम्ही कोणी असलं तरी बसनी प्रवास, एसटीने गेलो, भायखेड्याच्या आसपास उतरलो आणि मी फोन केला मला घ्यायला या। तिथून एक मुलगा मला घ्यायला आला, टू व्हीलर त्याच्याकडे होती, तोंड असं त्याचं भरलेलं होतं, गळ्यामध्ये माळ दिसत होती। आल्या आल्याबरोबर त्यानं माझं दर्शन घेतलं, म्हणले महाराज जायचं का? म्हणलं चला काय हरकत नाही। मी गाडीवर बसलो, त्यानं किक मारली, गाडी पुढं सुरू झाली आणि जरा 1 किलोमीटर पुढं गेलो असेल, त्यानं गाडीचं थोडं स्पीड कमी केलं, एका बाजूला वाकला आणि तो थुंकला, त्यानं पान खाल्लं होतं, पानाचे सुंतोडे। आता हे आमच्या पांढऱ्याकडे धोत्रा उडल्यावर काय होणार, धोत्र खराब झालं। मला वाईट वाटलं, कारण कीर्तनकार महाराज मंडळी कपड्याला फार जपतात, फार जपतात। त्यांच्याकडे जाज आहे ना, काय नको बोला। मला थोडं वाईट वाटलं, पुन्हा गाडी त्यानं सुरू केली, म्हणलं जाऊ द्या, चला डाग पडली आता काय हरकत नाही। अजून 1 किलोमीटर गेली, गाडी पुढे गेली, पुन्हा तो वाकला, पुन्हा थुंकला, पुन्हा शिंतोडी उडली। मग मला राग आला, पण तरी मी थोडा शांत राहिलो, पण म्हणलं आता जर हा थुकला तर गाडी इथंच थांबवायची आणि माघारी साताऱ्याला निघून जायचं, अजिबात पुढं जायचं नाही। तिसऱ्याही वेळेला तसंच झालं, त्यानं गाडीचं स्पीड कमी केलं, पुढं वाकला, थुंकला, माझ्या अंगावर शिंतोडे उडले आणि मी त्याला काय बोलणार, एवढ्यात मला नाथ महाराजांचं चरित्र आठवलं। 108 वेळा येऊन अंगावर थुंकला तरी नाथ महाराजांना राग आला नाही, आणि आपल्या अंगावर 3 वेळा थुकला तर कुठं नाथ महाराज, कुठं उमेश महाराज आपली, कुठं जोडायचं आपलं। साधूचं चरित्र हे साधकाचं चरित्र घडवत असतं। देवापेक्षा श्रेष्ठ झाली ही माणसं, देव देश धर्माकरता यांनी काम केलं। तुकोबरांचं चरित्र पहा, काय चरित्र होतं महाराजांचं। बाईल मेली नाही परतून पाहिलं, संतो नावाचा मुलगा मेला नाही परतून पाहिलं, केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं, केवळ धर्माचं काम। संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून
धर्म केला हरी भजनी हे ढवळीले जग. बाईल मेली नाही परतून पाहिलं, संतो नावाचा मुलगा मेला नाही परतून पाहिलं, केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं. आमच्या ज्ञानोबरांचं चरित्र नाही विसरता येणार. काय जगणं होतं आमच्या माऊलीचं. कोवळ्या वयामध्ये पाठीवर लाता खाल्ल्या. आज माऊलींचे पाय शिवण्याकरता लाखोंची गर्दी आहे. इंद्रायणीमध्ये कुणी स्नान करू दिलं नाही. आज माऊलींचं नाव घेऊन स्नान करण्याकरता लाखोंची गर्दी आहे. मांड भाजण्याकरता, मांड खाण्याकरता भांड मिळालं नाही. आज चांदीच्या ताटावर, चांदीच्या पाटावर नैवेद्य आहे. संत होते त्यावर समाजाला कधीच कळले नाहीत. जगातला सर्वात मोठा चमत्कार आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी केला. ऐका, एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. पण आमचे विश्वमाऊली ज्ञानोबराय वयाच्या 16व्या वर्षी अखंड वैराग्य संपादन करून संपूर्ण विश्वाची माऊली ठरली. हा जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे. विठ्ठल अजून एक वाक्य बोलतो. विश्व निर्माण करणाऱ्या भगवान परमात्म्याला जेवढा या जगावर उपकार करता आला नाही ना, त्याच्या कित्येक पटीनं जास्त उपकार या महाराष्ट्रावर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. म्हणून देवाही पेक्षा श्रेष्ठ ठरले. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये देव आणि संत याच्यात भेद केला जात नाही. देव म्हणजेच गुरु आणि गुरु म्हणजेच देव. अगदी सर्वांच्या पाठ असणारा श्लोक प्रमाण म्हणून सांगायचा झाला तर गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून देव आणि संत याचा अभेद वारकरी संप्रदायानं स्वीकारला. ज्ञानोबराय कोणी वेगळे नाहीत. आपण आरतीमध्ये म्हणतो ना, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तुकाराम महाराज म्हणजे कोणी वेगळे नाहीत. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, साक्षात परब्रह्म तुकोबरांच्या रूपाने या भूतलावरती अवतीर्ण झाले. नाथ महाराज म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाहीत. भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार. म्हणून देव आणि संत याच्यात वारकरी संप्रदाय भेद करत नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः भगवान ज्ञानोबरांच्या मुखातून ही भाषा बोलून दाखवतात की तया आम्हा परस्परे, बाहेर नामाचीच अंतरे, आतून आतवट वस्तू विचारे मी तेची ते. भगवान बोलतात मी आणि ज्ञानोबराय ही नावं जरी दोन असली तरी स्वरूपाचा जर विचार केला तर आतून आतवट वस्तू विचारे मी तेची ते. भगवान बोलतात मी आणि ज्ञानोबराय भिन्न नाही, मी आणि तुकोबराय भिन्न नाही, मी आणि जनाबाई भिन्न नाही. किती प्रमाणे सांगू तुम्हाला. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत.